बोलण्यामुळे फायदेही होत असतात आणि बोलण्यामुळे दोन्ही गोष्टी होतात बरं. बोलण्यामुळे फायदेही होतात आणि बोलण्यामुळे तोटेही होत असतात. दोन्हीही गोष्टी होतात. महाराज म्हणतात बोलणं खूप महत्वाचं आहे. बोलणं हे दोषरहित असावं. संतांचं बोलणं दोषरहित असते. ज्ञानोबारायांनी 12 दोष बोलण्यामध्ये सांगितलेले आहेत. विरोधवाद बळू, प्रणिताप ढाळू, उपहास छळू, वर्मस्पर्शू, आटू वेगू विदानू, आशा शंका प्रतारणू, हे संन्यासी लेवगणू जया वाचा. ज्ञानोबारांनी 12 दोष सांगितले. संतांचं बोलणं हे दोषरहित असते. तुमचं आपलं बोलणं हे दोषयुक्त असते. संतांच्या बोलण्यामुळे जग जुटते आणि आपल्या बोलण्यामुळे जग तुटते. महाराज, जग तुटते. संतांच्या बोलण्यामुळे जग जुळते आणि आपल्या बोलण्यामुळे जग तुटते. काय झालं? नवीन नवीन लग्न झालं. नवीन नवीन लग्न झालेली ती सुनबाई आपल्या पतीचा जेवणाचा डबा घेऊन शेतामध्ये जात होती. तेवढ्यात काही प्रत्येक गावात एक ठराविक ओटे असतात, बरोबर आहे ना? त्या ओट्यावर बसलेले एक आजोबा होते. त्याने पाहिलं, आजोबाने पाहिलं आणि आवाज दिला, तू अमकेच्या घरची सून का? ते नवीन नवीन लग्न झालेली सूनबाई म्हणते, हो मी अमकेच्या घरची सून. आजोबा म्हणतात, मग तुझ्या अंगावरती एक दागदागिने दिसत नाही. मोठीच्या अंगावर बघणं कसे दागदागिने आहेत. बस तिची चालच बदलली. चाल बदलली, शेतामध्ये गेली, पतिराजवळ गेली, हा घ्या तुमचा डबा. हा म्हणे काय झालं? हे म्हणे तुम्हाला की नाही काही? बोला 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 सर, म्हणू नका, बोला. काय म्हणजे हे अनुभव जवळजवळ संसारिक आहे, जवळजवळ. तुम्हाला हा म्हणे झालं काय? हे म्हणे तुम्हाला की नाही काही, तुमचं अजिबात घरामध्ये लक्ष नाही. हा म्हणे झालं काय? म्हणे तुमच्या वहिनीच्या अंगावर बघा किती दागदागिने आहेत, माझ्या अंगावर एक फुटकाही मणी नाही. म्हणे याने सांगितलं, म्हणे तुला माहिती आहे मी लहान होतो, माझ्या वहिनीने मोलमजुरी केली, घर खर्च चालवला आणि माझं शिक्षण पूर्ण केलं आणि उरलेल्या पैशातून अंगावर दागदागिने केले. वहिनीची बरोबरी करायची असेल तर थैली उचल आणि बापाच्या घरी निघून जा. हिने पाय पकडले, म्हणे माफ करा, माझी चूक झाली, याच्या पुढे अशी चुकी होणार नाही. हा म्हणे हे सर्व ठीक आहे, पण तुझ्या डोक्यात हे कोण पेरलं? म्हणे आबानं. हा आबाकडे आला, म्हणे का हो आबा, तुम्ही काय आमच्या घरी भांडणं लावता काय? हा म्हणे नाही रे बाळा, मी आपलं सहज म्हटलं. हा म्हणे आबा, तुमच्या सहज बोलण्यानं माझ्या घरात महाभारत घडलं असतं. माझ्या घरात महाभारत घडलं असतं. समाजामध्ये असे लोक आहेत, बरं माझं वाक्य परत ऐका, समाजामध्ये असे लोक आहेत जे लोक महाराज, दोन लोकांचं चांगलं जमत असू द्या, एक घर एक संघटित असू द्या, गावामध्ये काही गाव एक संघटित एका विचारावर होऊ द्या, गावामध्ये प्रत्येक आहेत महाराज असे लोक की बरोबर ठिणगी टाकून देतात ते. बरं हे लोक इतके गोड बोलतात, इतके गोड बोलतात की असं वाटते की आपले हितचिंतक हेच आहे. इतके गोड बोलतात हो, पण बरोबर मिठाचा खडा टाकून देतात. बरोबर. यांच्यापासून सावध राहणे खूप महत्वाचे आहे. बरं हे लोक फक्त ठिणगी टाकून देतात आणि आपण यांनी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवून आपण पेटून उठतो आणि आपणच जळतो. माचीच्या काळीला डोकं असते पण तिला मेंदू नसतो, म्हणून ते थोड्याशा घर्षणाने पेटते आणि स्वतःच जळते. पण आपल्या जवळ डोकं आहे, मेंदू आहे. शांत राहा, विचार करा. अरे आपण जगण्यासाठी आहो, आपण जळण्यासाठी नाही. या घर्षण करून पेटवणाऱ्या लोकांपासून सावध राहा. आज जगामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत, भडकवणारे आणि भडकणारे, असे दोन प्रकारचे लोक आहेत. भडकवणारे मोठे होतात आणि भडकणारे बर्बाद होतात. भडकवणाऱ्याचा पोरगा स्टडी रूम मध्ये आणि जे भडकले ते कस्टडी रूम मध्ये. भडकवणाऱ्याचा पोरगा परदेशात शिकायला आणि भडकले ते देशी प्यायला शिकतात. भडकवणाऱ्याचा पोरगा फाडफाड इंग्लिश बोलतो आणि भडकणारे बघून घेईल, चांगलं तो दिल, नादाला लागू नको, वावर गेलं तरी. असे दोन प्रकारचे लोक आहेत महाराज. यांच्यापासून सावध राहणे खूप महत्वाचे. जाऊ द्या, मला माझ्या मुद्द्याकडे येऊ द्या. संतांचे शब्द हे जगाला जोडत असतात आणि आपले शब्द जगाला तोडतात. शब्द शब्दच आहेत. बरं माझं वाक्य परत ऐका. संत सहज बोलणे हित उपदेश. संत सहज बोलतात, जगाला जोडतात. कारण संतांचे शब्द हे पुलासारखे असतात आणि तुमचे आपले शब्द हे भिंतीसारखे असतात. पूल आणि भिंत बांधायला मटेरियल सारखं लागते, पण पूल माणसांना जोडायचं काम करते आणि भिंत माणसाला तोडायचं काम करते. भिंत माणसाला तोडायचं काम करते. तसे शब्द शब्दच असतात, पण काही शब्द माणसाला जोडतात, काही शब्द माणसाला तोडतात. म्हणतात ना, शब्दच माणसाला जोडतात, शब्दच माणसाला तोडतात. शब्दच माणसाला जोडतात, शब्दच माणसाला तोडतात. ते शब्दच असतात जे कधी रामायण तर कधी महाभारत घडवतात. ते शब्दच असतात महाराज. शब्द, या शब्दाचं एक वाक्य आहे महाराज. शब्द म्हणतात ना, शब्द किती महत्वाचे आहेत. जो जीव जिंकेल तो मन जिंकेल. चाणक्य म्हणतात, जो जीव जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल. अशी जग जिंकण्याची शक्ती
फक्त आपल्या बोलण्यात असते. म्हणून बोलण्यापूर्वी शब्द आणि पेरण्यापूर्वी बी कोणतं वापरावं याचा एकदा विचार करा. नंतर विचार करून काही फायदा नसते. नंतर आपल्याला तेच मिळत असते जे आपण पेरलेलं आहे. मला असं वाटते शब्द आपल्याला मोफत मिळत असतात, पण त्याच्या वापरावर अवलंबून असते. त्याची किंमत आपल्याला मिळेल का त्याची किंमत आपल्याला मोजावी लागेल हे फक्त शब्दावर अवलंबून असते. मला असं वाटते तुम्ही पहा, या जिभेला वजन आहे का? किती आहे वजन जिभेचं? करून पहा बरं माप. कसं करणार? या जिभेला वजन आहे का? जिभेला वजन नाही, जास्त वजन नाही जिभेचं, पण तरी जिभेचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमते. या जिभेला वजन नाही, तोल सांभाळणं कमी लोकांना जमते. या जिभेचं आणखी एक वैशिष्ट्य आहे महाराज. या जिभेने झालेली जखम शस्त्राने झालेल्या जखमीपेक्षाही भयानक असते. शस्त्राने झालेली जखम हे शरीराला होते, एक दिवस ते भरून निघते, पण जिभेने झालेली जखम मनाला होते, कायम मनात सलत राहते. याने मला असं म्हटलं होतं, बघून घेईल. चाणक्य तर म्हणतात की पुरे संसार में केवल मनुष्य ही एक ऐसा प्राणी है जिसका जहर दांतों में नहीं अपने शब्दों में होता है. इसलिए शब्दों का प्रयोग सोच समझ कर कीजिए. ऐसे शब्द बोलिए किसी को हानी ना पहुंचाए. बोलताना वाईट शब्द बोलले तर ते विषाप्रमाणे मारक असतात, चांगले शब्द बोलले तर ते मधाप्रमाणे मधुर असतात, आणि साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ असे शब्द बोलले तर ते अमृताप्रमाणे सुखदायी असतात. आणि महाराज म्हणतात असे अमृताप्रमाणे सुखदायी असणारे शब्द तू वेच, वेची ते वचन, त्याचा परिणाम जेनेर आहे समाधान. असं तू वचन वेच, त्याने तुला देवाची प्राप्ती होईल. तो साधक म्हणतो, महाराज याच्यापेक्षा काही सोपं साधन आहे का? महाराज म्हणतात याच्यापेक्षा सोपी साधन आहे. तू फक्त तुझ्याकडून होईल तेवढा परोपकार करत जा. त्या परोपकाराच्या बळाने पुण्याने तुला देवाची प्राप्ती होईल. अभंगाचं शेवट.
यथाशक्तीनुसार तू परोपकार करत जा. त्या परोपकाराच्या बळाने पुण्याईने तुला देवाची प्राप्ती होईल. हा देव प्राप्तीचा सोपा उपाय आहे. तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. एकदा हाताने टाळी मुखाने भजन. विठोबा रखुमाई 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 विठोबा आवाज नाही आला. जय जयकार करण्याची पद्धत नाही का मलकापूर मध्ये? सर्व इकडे दिलाय का उधळ? एकदा सर्वांनी जय जयकार करा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. फक्त महिला मंडळी. पंढरीनाथ भगवान की. महिला मंडळी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. पुरुष मंडळी. आदिशक्ती मुक्ताबाई की. ये हुई बात. महिला मंडळी 50% आरक्षण आहे. सद्गुरु गजानन महाराज की. पुरुष मंडळी पहा, नाहीतर आवाज पहा. संजय सिंह राजपूत की. वीर जवान. हुई बात. महाराज या ठिकाणी आहेत. एकदा महाराजांचा सर्वांनी मिळून जय जय. महाराज आहेतच. महाराज असणारच. महाराज आमचे जितेंद्र भाऊनी महाराज बोलले की महाराज आज महाराज ठेवतो. मतलब ठेवा ना जरूर. हा दरबारच महाराजांचा आहे. ये दर है छत्रपति शिवाजी महाराज का. यहाँ किसी की मनमानी नहीं चलती. ये भी बात पक्की है. यहाँ किसी को परेशानी नहीं होती. अरे कुछ तो बात है मेरे छत्रपति में, वरना यूं ही दुनिया उनकी दीवानी नहीं होती. रणांगण पेटते माऊली आज. छत्रपती महाराजांबद्दल एक वाक्य मी जरूर बोलेल या ठिकाणी. जगामध्ये काही माणसं पराक्रमी आहेत. माझं वाक्य परत ऐका. जगामध्ये काही माणसं पराक्रमी आहेत, पण ती चरित्रवान असतील असे नाही. काही चरित्रवान आहेत, पण ती पराक्रमी असतील असे नाही. पण जो माणूस पराक्रमी आहे आणि पराकोटीचा चरित्र संपन्न आहे, असा महापुरुष शिवाजी महाराजांना सोडून दुसरा कोणीच नाही.
अरे शिवाजी महाराजांच्या नंतर अनेक मोठी माणसं जन्माला आली, त्यांची कारकीर्द या देशाने पाहिली, पण शिवाजी महाराजांना जो बहुमान मिळाला तो अन्य कोण्याही राष्ट्रपुरुषाला मिळाला नाही. शिवाजी महाराज सर्वांपर्यंत पोहोचले. आज इतकी वर्ष झाली तरी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज चरित्र ऐकावंसं वाटते का? कारण या चरित्रामध्ये उद्बोधक असं बरंच काही आहे, या चरित्रामध्ये स्फूर्तिदायक असं बरंच काही आहे. गरिबांवरती प्रेम करणारा एक लोकनेता म्हणून आम्ही शिवरायाकडे पाहू शकतो. लोककल्याणाची अखंड वार्ता करणारा एक प्रजापती म्हणून आम्ही शिवरायाकडे पाहू शकतो. अरे न्यायाची तलवार आणि अन्यायाची ढाल म्हणजे शिवाजी. शत्रूच्या हल्ल्याने पीडित झालेल्याच्या पाठीवरून अरे मायेने फिरणारा तो हात म्हणजे शिवाजी. अरे बायकोसाठी आणि प्रेयसीसाठी ताजमहाल बनणारे अनेक असतील, पण आईच्या स्वप्नाकरता हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करणारा फक्त एकच मर्द आहे. त्या मर्दाचं त्या मर्दाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. अरे पेटविली रणांगणे देह झिजविला मातीसाठी, मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी. 18 पगड जाती गुण्या गोविंदाने नांदाव्या म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणारा तो राजा म्हणजे शिवाजी महाराज. ज्या राज्याच्या राज्यामध्ये एकाही शेतकऱ्याने कधी आत्महत्या केली नाही त्या राजाचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या काळामध्ये एकही भिकारी कधी पाहायला भेटला नाही त्या सुवर्ण काळाचे साक्षात परमेश्वर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जगातील पहिली वेतनधारी पद्धत म्हणजे दर महिन्याला पगार आणि चांगल्या कामाला जर बोनस मिळत असेल तर या संकल्पनेचे उद्गाते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जगातील पहिली जमीन सातबारा पद्धत सुरू करणारे आणि त्यानुसार कर आकारणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या इतिहासातील पहिली सुवर्ण संकल्पना पाणी अडवा पाणी जिरवा झाडे लावा झाडे जगवा म्हणजे सामाजिक वनीकरण ही संकल्पना सत्यत्वात उतरवणारा तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या इतिहासातील सर्वात सुंदर किल्ला राजगड की जो किल्ला पाहून जगभरातील अभियंत्यांनी राजगड बांधणाऱ्या अभियंत्याला मुजरा केला. ते राजगडचे अभियंते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा की ज्या राजाचा जन्म आणि मृत्यू किल्ल्यावरती झाला तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा की ज्या राजासाठी त्या काळातील प्रजा आपलं सर्वस्व बलिदान करण्यासाठी आतुरलेली असायची तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या इतिहासातील पहिलंच व्यक्तिमत्व असं की जो व्यक्ती निघून गेल्यानंतरही ज्या व्यक्तीसाठी अजूनही 120 देशामध्ये अभ्यास चालू आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या इतिहासातील पहिलंच व्यक्तिमत्व असं की ज्या व्यक्तीकडून साऱ्या जगाने आदर्श घ्यावा आणि साऱ्या जगाला प्रेरणादायी ठरणारं व्यक्तिमत्व म्हणून इतिहास ज्या राजाची नोंद घेतो त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. अरे भूतकाळामध्ये कैक राजे झाले. माझं वाक्य परत ऐका. भूतकाळामध्ये कैक राजे झाले, महाराजे झाले, सम्राट झाले, बादशाह झाले, पण काळाच्या प्रवाहाबरोबर ते आणि त्यांचं नाव विस्मरणात गेले. पण जे नाव दिवसेंदिवस सूर्यासारखे तेजस्वी होत आहे ते नाव आहे ये हुई बात. एकच राजा टाळी एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव माझ्या राजाचं नाव टाळी एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मनातून भगवा दे जय हो. भगवा दे भगवा दे जात पातना धर्म मानिला जगला माणूस कीवर. जगला माणूस पुन्हा जन्म घ्याशी पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयात. माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर.
राज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर ओ रयतेसाठी प्राण झेलिले आपुल्या निधड्या छातीवर ओ प्राण प्राणाने लढले मावळे ओ प्राण प्राणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर राजावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते दगडावर छत्रपती शिवाजी महाराज की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महापराक्रमी परम प्रतापी दिग्विजयी रणधुरंदर भूमिपुत्र शूरवीर सर्वजन प्रतिपालक प्रजावत्सल कुळवाडी भूषण शककर्ते दुर्गपती गजाश्वपती भूपती नरपती जलपती हयपती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारांगत राजनीती धुरंधर यशवंत कीर्तिवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा स्वराज्य सुराज्याचे आद्य संकल्प आद्य क्रांतिकारक नौसेनेचे जनक स्थापत्य तज्ञ नरवीर महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू भारत भूषण राष्ट्रभक्त राष्ट्राभिमानी जिद्दी मुत्सद्दी निर्भीड प्रेरणादायी स्वच्छ राजकारणी प्रगल्भ बुद्धिमान चारित्र्य संपन्न निर्व्यसनी जगविख्यात शक्तिपीठ ज्ञानपीठ सिंहासनाधीश्वर श्री 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 महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय जय सियाराम. नितीन महाराज माझा आवाज येते ना सर्वांना ऐका मी मागच्या वर्षी या ठिकाणी छत्रपती महाराज सांगितले होते छत्रपती शिवाजी महाराज मी यावर्षी छत्रपती संभाजी महाराज सांगतो म्हणजे थोडं चेंज होईल छत्रपती संभाजी महाराज सांगेल पण महाराजांचं चरित्र खूप आहे संभाजी महाराजांचं पण मी अतिशय थोडंसं म्हणजे थोडक्यात सांगतो शेवटचा म्हणजे औरंगजेबाच्या जो दरबारातला प्रसंग आहे ना औरंगजेबाचा आणि राजांचा जो संवाद आहे द ग्रेट संवाद विठाला विठाला थोडस कुठंतरी म्हणजे उगीच छत्रपती सांगायचे म्हणून सांगायचे असं नाही झालं पाहिजे कुठंतरी त्याचा अभंगाचा संबंध असला पाहिजे तर छत्रपती सांगावे विठाला विठाला अभंगाची संबंध ऐका कुठे येतो ऐका जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे मस्तक कुठं झुकवावं मस्तक ठेंगणा अभंगाचं चौथं चरण आहे कुठं झुकवावं मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणावर मस्तक झुकवावं संताच्या चरणावर मस्तक झुकवावं माझं वाक्य परत ऐका छत्रपती संभाजी महाराज आयुष्यामध्ये कुठंच झुकत नव्हते पण संताच्या चरणावर झुकत होते कारण तुकोबारायांचं वचन होतं मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा पण मात्र शत्रू समोर अरे कदापि नाही मरणाची भीती दाखवली पण माझा राजा झुकला नाही प्रसंग सांगतो थोडी 2 मिनिटं पूर्व पीठिका मांडतो आणि नंतर औरंगजेबाच्या शेवटच्या प्रसंगाकडे मी धावता येईल कारण महाराजांचं चरित्र खूप मोठं आहे एका 10 मिनिटांमध्ये 15 मिनिटांमध्ये होणार नाही मी धावतो 5 मिनिटांमध्ये पूर्व पीठिका आणि ती महाराजांच्या चरित्राकडे शेवटच्या प्रसंगाकडे येतो एकदा टाळी वाजवा विठाला विठाला औरंगजेब
औरंगजेबाची उभ्या आयुष्यात एकच इच्छा होती की हा शिवाजी राजा माझ्या समोर झुकला पाहिजे, वाकला पाहिजे, नमला पाहिजे, पराभूत झाला पाहिजे. पण शिवाजी महाराजांना पराभूत करण्यासाठी हा औरंगजेब महाराष्ट्रात कधी आला नाही, कारण त्याला माहिती होतं आपण महाराष्ट्रात गेलो की आपलाही अफजल खान, शाहिस्ते खान व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून शिवाजी महाराज असेपर्यंत तो कधी महाराष्ट्रामध्ये आला नाही. पण ज्या वेळेला 3 एप्रिल 1680 मध्ये रायगडावरती छत्रपती शिवरायांचं निधन झालं, त्यावेळेला हा औरंगजेब म्हणतो, अरे मी त्या शिवाजी राजाला जरी कधी आयुष्यात झुकवू शकलो नाही, वाकवू शकलो नाही, पराभूत करू शकलो नाही, पण आता मात्र शिवाजीचा मुलगा संभाजी त्याला मात्र माझ्या समोर झुकायला, वाकायला, नमायला भाग पाडेल. हा निश्चय करून हा औरंगजेब दिल्लीहून प्रचंड सेनासागर घेऊन अरे निघाला संभाजीराजाला झुकवण्याकरता. संभाजीराजाला झुकवण्याकरता त्याचं सेना एवढी होती की त्याची सेनासागर पाहून अरे जणू असं वाटे की हा समुद्र आता समग्र हा पृथ्वीच पादाक्रांत करतो की काय, असा सर्वत्र आभास निर्माण झाला. पण या महाशक्तिशाली सामर्थ्यवान औरंगजेबाचे आव्हान स्वीकारायला आणि स्वराज्याचे नेतृत्व करायला नियतीने एका तरुण बुलंद काळजाच्या शूरवीर योद्ध्याकडे समशेर दिली होती. आणि त्या शूरवीर योद्ध्याचं नाव होतं छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराजांचे सर्वश्रेष्ठ गुण म्हणजे एकाच वेळी अनेक शत्रूशी लढण्याचे धाडस, जिंकण्याचा आत्मविश्वास, लढण्याचा निर्धार, उत्तम रणनीती आणि रणांगणातील असीम धैर्य, शौर्य आणि न घाबरता सर्व शत्रूंना एकाच वेळी लढण्याचे आव्हान देतो की अरे ज्याला युद्धाची खुमखुमी असेल त्याने अवश्य रणांगणात यावे, असे शत्रूला खुले आव्हान देणारा आणि ज्याने आपल्या कर्तृत्वाने इतिहासालाही आश्चर्यचकित केले, ज्याने आपल्या विद्वत्तेने प्रकांड पंडितांची भांबेरी उडवली, ज्याने आपल्या प्राणावर तुळशीपत्र ठेवून अरे लोक कल्याण समतेसाठी स्वाभिमानाने मरण पत्करले आणि मृत्यूलाही अजरामर केले, ज्याने आपल्या शौर्याने इतिहासाच्या प्रत्येक पानावर थरारा निर्माण केला, अशा त्या शूरवीर महायोद्ध्याचे नाव होते छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराजांना अनेक भाषा बोलता येत होत्या. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, मल्याळ, हिब्रू, पाली, संस्कृत, तामिळ, कन्नड, फ्रेंच, ब्रूक, उर्दू, फारसी, अरबी, कोकणी, भोजपुरी अशा अनेक भाषा संभाजीराजे बोलत होते. अभ्यासशास्त्रामध्ये म्हणाल तर नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, काव्यशास्त्र, भाषाशास्त्र, तर्कशास्त्र, युद्धशास्त्र, समाजशास्त्रातला अभ्यास परिपूर्ण. इतिहास, संस्कृती, विज्ञान, न्याय, कायदा, संगीत या सर्वांमध्ये संभाजीराजांचं जीवन परिपूर्ण होतं. युद्धकलेमध्ये म्हणाल तर मल्लविद्या, भालाफेक, तलवारबाजी, घोडेस्वारी, व्यायाम, कसरती, गनिमी काव्यात तरबेज, अरे घोडेस्वारी तर अद्भुत प्रवीण्य. 360 डिग्री मध्ये पळता घोडा जाग्यावर फिरवण्याची कला जगाच्या पाठीवर एकमेव फक्त छत्रपती संभाजी महाराजांच्या संगी होती. संभाजी महाराजांनी उभ्या आयुष्यामध्ये पराभव कधी पाहिला नाही, माघार कधी घेतली नाही, तह कधी केला नाही. अरे 9 वर्षामध्ये 120 लढाया लढून सर्वच्या सर्व जिंकणारा म्हणून गिनीज बुकामध्ये फक्त एकाच राजाची नोंद आहे. त्या राजाचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज. तो औरंगजेबाचा मुलगा अकबर आपल्या बापाविरुद्ध वैर घेऊन बापाशी भांडायचं म्हणून मदत मागायला आला तो थेट महाराष्ट्रामध्ये, कारण त्याला माहिती होतं उभ्या हिंदुस्थानमध्ये औरंगजेबाची टक्कर घेईल असा एकच योद्धा आहे. त्या योद्ध्याचं नाव आहे संभाजी महाराज. घड्याळचा काटा पुढे सरकत आहे. मी सरळ माझ्या प्रसंगावर येतो, सरळ प्रसंगावर येतो. ठीक आहे, मी पुढचा प्रसंग लांबवेल थोडा, ऐका. संभाजी औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला. औरंगजेब सेनासागर घेऊन महाराष्ट्रामध्ये आला. त्याने आपल्या सर्व सेनाला सांगितलं की संभाजीचा मुलूक जिंकला. आणि मग हे मोठे सेनासागर घेऊन निघाले संभाजीराजांचा मुलूक जिंकण्याकरता. इकडे संभाजीराजे घोड्यावर मान टाकून या यवनी फौजाशी झुंजायला सज्ज झाले. सहू बाजूला वनवा पेटला, मोगलांच्या सैन्याची बेभान टक्कर सुरू झाली. सहू बाजूला आक्रोश शिंकणाऱ्या हाका रोळ्या तलवारीचे घाव, हर हर महादेव जय भवानीच्या घोषणा देत लढत होते मावळे, प्राणपणाने झुंजत होते. औरंगजेबाला काही कळेना संभाजीराजाला जिंकण्याकरता काय करावं. मी धावता प्रसंग सांगतो. शेवटी संगमेश्वरामध्ये संभाजीराजे कैद झाले आणि संभाजीराजे संगमेश्वरामध्ये कैद झाले. आणि नंतर महाराजांना मुकरब खान आणि त्याचा मुलगा इकलास खान याने कैद करून महाराजांना औरंगजेबाच्या छावणीमध्ये त्या ठिकाणी आणण्यात आलं. औरंगजेबाच्या हुकमावरून संभाजीराजांची त्या ठिकाणी धिंड काढण्यात आली. अरे एवढे यातना दिल्या माझ्या राजाला, हनुमंताला सेंदूर फासावा तसे रक्ताने माखले होते माझे राजे, पण होते अरे होते तसेच ताठ, तडपदार, निडर ताठ होते. दुसऱ्या दिवशी 15 फेब्रुवारीचा दिवस उजाडला. आज संभाजीराजांना औरंगजेबाच्या समोर दरबारामध्ये हजर केल्या जाणार होतं. औरंगजेब तख्तावर येऊन बसला. सारे मोगल सरदार समोर दरबारामध्ये हजर होते आणि सर्वचे सर्व हा औरंगजेब दरबारामध्ये तख्तावर बसलेला होता. आणि हा औरंगजेब विचार करतो
23 वर्षापूर्वी स्वतःचा पिता शिवाजी कैदेत असताना तळपदारपणे वागणारा आणि आलमगीर औरंगजेबाच्या प्रश्नांना निडरपणे बाणेदार उत्तर देणारा संभाजी राजा आता स्वतः कैदेत असताना तीच तळप, तोच बाणेदारपणा, तोच निडरपणा, तेच साहस दाखवते का मृत्यूला घाबरून स्वतःच्या प्राणाची भीक मागते, हे पाहण्यासाठी औरंगजेब उतावीळ झाला. हे पाहण्यासाठी औरंगजेब उतावीळ झाला. आणि मग साखळदंडामध्ये जेर बंद करून संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबाच्या समोर दरबारामध्ये हजर करण्यात आले. दोरात नाही, कारण औरंगजेबानं पहिलेच सांगितलं होतं दोरात आणू नका त्याला, तो कसलाही दोर तोडते. आणि त्याने जर काय दोर तोडला आणि एक पंच मला मारला की माझं रामनाम तिथंच सत्य होईल. कारण त्याचा हात हात नाही, हातोड़ा है जिसपे गिर जाता है आदमी उठता नहीं. म्हणून हत्ती पकडतात अशा मोठमोठ्या साखळदंडामध्ये जेरबंद करून संभाजीराजांना औरंगजेबाच्या समोर हजर करण्यात आले. संभाजीराजांची आणि औरंगजेबाची नजरानजर झाली. औरंगजेबाने संभाजीराजाकडे पाहिलं, तो एकदम थक्क झाला. कारण 12 दिवसातल्या प्रवासानंतर आणि अपमानास्पद धिंडीनंतरही शंभूराजांची मान ताठ होती. बाण, भाले, तलवारी यांच्या असंख्य जखमांमुळे रक्ताने न्हाऊन निघालेले त्यांचे कसलेले शरीर आणि बलदंड बाहू अरे बांधून ठेवलेल्या स्थितीतही युद्धाकरता स्फुरफुरत होते. त्यांच्या या जोशामुळे लोखंडी साखळदंड देखील कुजग्या दोराप्रमाणे तटातट तुटतील की काय असे वाटत होते. म्हणून औरंगजेबाने त्यांना असे दूर उभे केले होते. 23 वर्षानंतर आज त्या दोघांची भेट झाली होती. कारण औरंगजेबाने 22 वर्षापूर्वी त्याच्या आग्र्याच्या दरबारात येणाऱ्या त्या बाल संभाजीला पाहिले होते. त्यावेळचे त्या निरागस कोवळ्या बालकाचे रूपांतर आज अत्यंत रूपवान बलदंड तेजस्वी तरुणात झाले होते. त्यावेळचे त्याचे बोलके डोळे आज आगोकीत होते आणि त्या आगीची प्रखर धग दूर अंतरावर बसलेल्या औरंगजेबाला स्पष्ट जाणवत होती. त्या जेरबंद संभाजीराजाकडे पाहत असताना त्या औरंगजेबाचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना. त्याला हा सर्व भास वाटला. कारण एक एक किल्ला 6-6 वर्ष लढवणारा, बरामपूर औरंगाबादसह संपूर्ण मोगल प्रदेशावर स्मशानकाळा आणणारा, एकाच वेळी 10-10 शत्रूशी लढणारा, मोगलांच्या 7 लाख प्रचंड फौजेशी अरे आपल्या थोड्या सैन्याने कडवी टक्कर देऊन बादशाही फौजेत दहशत निर्माण करणारा, अस्तिनातल्या निखाऱ्यांचा वारंवार मीमोड करणारा, शेहजादा अकबरला आश्रय देऊन हिंदुस्थानच्या शहेनशाला खुले आव्हान देणारा, कच्छ पासून वराड पर्यंत तर मदुराई पासून ते बरामपूर पर्यंत वाऱ्याच्या वेगाने शत्रूवर हल्ले करणारा निडर शूर मुत्सद्दी विद्वान पराक्रमी संभाजी राजा आपल्या समोर उभा आहे हे त्याला खरेच वाटत नव्हते. अरे ज्याला पकडण्यासाठी आपण जंग पछाडले, ज्याला पकडण्यासाठी आपण बादशाही किमावून देखील त्यागला, तो संभाजी राजा फक्त आणि फक्त परमेश्वराच्या कृपेने आपल्या समोर उभा आहे याची त्याला जाणीव झाली. म्हणून त्या सर्व शक्तिमान परमेश्वराचे आभार मानण्यासाठी तो औरंगजेब आपल्या बादशाही सिंहासनावरून खाली उतरला. गालिच्याच्या कोपऱ्यावर बसून त्याने मस्तक जमिनीवर टेकवले आणि वर हात करून त्या सर्व शक्तिमान परमेश्वराचे त्याने आभार मानले. हे दृश्य पाहून सर्व दरबार चकित झाला. पण हेच दृश्य पाहून संभाजीराजे कवी कलशांना म्हणतात, कवीजी, कवी आहात आपण, मग या प्रसंगावर सुचते का एखादी कविता? कवी कलशाला आश्चर्य वाटलं. अरे मरणाच्या दारात उभा आहे राजा, मृत्यूच्या गोटात आहे, औरंगजेबाच्या दरबारात आहे, तरी राजाला भीती ना भय. राजा विचारतो, सुचते का एखादी कविता? ही काय कविता ऐकायची वेळ आहे? पण कवी कलश म्हणतात, हा राजाजी, सुनना चाहते हो तुम कविता? संभाजीराजे म्हणतात, हा जरूर जरूर सुनना चाहते है. रायगडाच्या मोठ्या राजसभेमध्ये तुमच्या कविता आम्ही मोठ्या प्रेमाने ऐकल्या, पण आता या औरंगजेबासमोर बघू तुमची कविता काय म्हणते ते. आणि मग कवी कलश म्हणतो, यावन रावण की सभा संभू बंजो बजरंग, लहू लसत सिंधूर सम खूब खेलो रणरंग, जो रवि ससी लखतई खद्योत होत बजरंग, राजन हो तुम साचे खूब लडे तुम जंग, तू तप तेज निहार के तकत त्यजत औरंग. कवी कलश म्हणतो, राजा, अरे रावणाच्या सभेत जसे बजरंगाला बांधून आणले तसे या औरंगजेबासमोर तुला उपस्थित करण्यात आले. तेव्हा बजरंगाला जसा शेंदूर शोभत होता तसे जबरदस्त रणांगण खेळून रक्ताने माखलेला शंभूराजा तू दिसत आहे. सूर्यासमोर काजव्याचा प्रकाश जसा नाहीसा होतो तसे तुझे दिव्य तेज पाहून तो औरंगजेब सिंहासन त्यागून खाली आला. त्याला सिंहासनावर बसायचे भान राहिले नाही. तो भान हरपून तुला ताजीम देण्याकरता खाली आला. हे शब्द ऐकून मुकरब खान म्हणतो, चुप चुप. आणि मुकरब खान संभाजी राजाला म्हणतो, संभा झुक जा आलमपना औरंगजेब के सामने.
आणि कडातला कवी कलश, राजा है ओ झुकेंगे नहीं झुकाएंगे. चुप चुप, जबान संभाल के बात कर. मुकरब खान म्हणतो, चुप, जबान संभाल के बात कर काफर, बादशाह के सामने खड़ा है तू. संभाजी राजे म्हणतात, अरे मुकरब, बादशाह वो नहीं होता जो सिंहासन पे राज करता है, बादशाह तो वो होता है जो हर एक की धड़कन पे राज करता है. अरे औरंग, फितूरने तू डाव साधला म्हणून पकडला गेलो. संभाजीराजे म्हणतात, अरे औरंग, फितूरने तू डाव साधला म्हणून पकडला गेलो, नाहीतर शपथ त्या भवानी मातेची, तुला याच मातीत इथं मीच गाडलं असतं. लेकिन क्या करे, अरे जब अपने ही शामिल हो दुश्मन की चाल में, तो शेर भी फंस जाता है मकड़ी के जाल में. अरे औरंगजेब, आज तो वक्त ने मुझे फसाया है. संभाजीराजे म्हणतात, औरंगजेब, अरे आज तो वक्त ने मुझे फसाया है, लेकिन मैं परेशान नहीं हूं. अरे हालात से हार जाऊ, वो मैं इंसान नहीं हूं. संभाजी राजांचे हे स्वाभिमानी शब्द ऐकून औरंगजेबाला कळालं की 23 वर्ष अगोदर याच्यामध्ये जो स्वाभिमान जिवंत होता, तोच स्वाभिमान आजही याच्यामध्ये जिवंत आहे. आणि तो स्वाभिमान नष्ट करण्याकरता हा औरंगजेब काय म्हणतोय का? औरंगजेब म्हणतो, संभा, कैद है तू हमारे सामने, अरे हार गया है तू हमारे सामने, हार गया है तू. संभाजी राजे म्हणतात, अरे औरंग, कौन जीता कौन हारा ये तो वक्त बताएगा, लेकिन इतिहास हमेशा याद रखेगा, एक शेर शिवाजी का शेरशाह संभाजी 7 लाख मुगलों पे भारी पड़ा था. औरंगजेब म्हणतो, संभा, देख 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 संभा, तू सिर्फ हमारे 2 सवाल का जवाब दे दे, तू सिर्फ हमारे 2 सवाल का जवाब दे दे, हम तेरी जान बख्श देंगे. आणि मग औरंगजेबाने पहिला प्रश्न विचारला. औरंगजेब म्हणतो, संभा, बता दे स्वराज का खजिना कहाँ है, स्वराज की संपत्ती कहाँ है. संभाजी राजे म्हणतात, हे कृतज्ञ शिरोमणी बादशाह, अरे स्वराज्याचे खजिने आणि संपत्ती हे रयतेच्या मालकीची असते. तिचा पत्ता सांगून ती तुझ्यासारख्या क्रूर शत्रूच्या ताब्यात देण्याचा रयतद्रोह करण्यापेक्षा मी आनंदाने मरण पत्करेल. औरंगजेबाने दुसरा प्रश्न विचारला, हमारे कौन कौन से सरदार तुम्हें शामिल है, बता दे उसका नाम. संभाजी राजे म्हणतात, हे कृतज्ञ शिरोमणी वेड्या बादशाह, अरे मदत करणारे शत्रू देखील मित्रच असतात. हे नीतिवचन तू म्हातारा झाला तरी तुला कळत नाही काय? आणि अशा मदतगार मित्रांची नावे सांगणे म्हणजे मित्रद्रोह ठरेल. आणि मित्रद्रोह करण्यापेक्षा हा संभाजी राजा मरण पत्करेल. आणि तू हे साकडदंडाने जखडून आणि मृत्यूचे भय दाखवून माझी इमान विकत घेऊ पाहतोस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला आयुष्यभर परेशान करणाऱ्या ते शूर शिवाजीचा वीर छावा आहे हा संभाजी. अरे रयतेचे राज्य व रयतेचा खजिना यासाठी मी एकदा काय, अरे 10 मरण्यास तयार आहे. माझ्या इमानाची चर्चा दश दिशा करतील आणि म्हणतील की हिंदुस्थानचा बादशाह औरंगजेब प्रत्यक्षात या वीर संभाजी पुढे भीक मागणारा महाभिकारी होता, याची साक्ष इतिहास निश्चितपणे देईल. औरंगजेब म्हणतो, देख 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 संभा. औरंगजेब म्हणतो, देख संभा, तू सिर्फ एक बार हमारे चरणों पे झुक जा, तू रहम की भीख मांग, सिर्फ एक बार झुक जा. संभाजी राजे म्हणतात, नाही औरंगजेब, नाही. अरे मी तुझ्या समोर कधीच झुकणार नाही, कारण मी माझे मस्तक झुकवतो ते माझ्या आई वडिला समोर, देवासमोर आणि संतासमोर. कारण माझ्या तुकोबरायांचं वचन आहे, मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा, म्हणून मी माझे मस्तक झुकवतो फक्त माझ्या आई वडिला समोर, देवासमोर आणि संतासमोर. तुझ्यासारख्या बापाला विष देऊन ठार मारणाऱ्या माणसासमोर नाही. आणि तू मला हे मरणाची भीती कोणाला दाखवतोस तू? अरे मी तर अजरामर आहे, कारण आमचं शास्त्र आम्हाला सांगते, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदेन त्यापो न शोष यती मारुतः. अरे औरंगजेब, तू फक्त माझ्या शरीराला नष्ट कर, पण मी इथल्या प्रत्येक मातीच्या, प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आणि मातीच्या कणाकणामध्ये जिवंतच असेल. आणि आपण उभा हिंदुस्थान जिंकला पण संभाजीला जिंकू शकलो नाही, या भावनेने तुझ्या मनात जिवंत राहून तुला आयुष्यभर सतावत राहील. अरे औरंगजेब, तू काय मला मरणाची भीती दाखवतोस? अरे औरंगजेब, 100 साल जिंदा रहने के लिए जरूरी नहीं होता 100 साल जिया जाए, एक दिन में ऐसा काम करो लोग सालों तक याद रखे. तू काय मला मरणाची भीती दाखवतोस? संभाजी राजांचे हे स्वाभिमानी शब्द ऐकून या औरंगजेबाला कळेना कैदेत कोण आहे, तो का मी?
कारण आतापर्यंत त्याच्यासमोर कैद करून आणलेले राजे महाराजे त्याच्यासमोर झुकत होते, त्याच्यासमोर वाकत होते, त्याच्यासमोर नमत होते. पण संभाजी राजा झुकत नाही, वाकत नाही आणि नमत नाही. हे पाहून संभाजी राजांचा बाणेदारपणा पाहून हा औरंगजेब म्हणतो, अरे ये मराठे क्या खिलाते हैं अपने बच्चों को, क्यों पैदा नहीं हुआ एक भी शख्स ऐसा हमारे जनाने में. अरे हे मराठे काय खायला घालतात आपल्या पोराला, असं एक बी पोरग माझ्या घरात का नाही जन्माला आलं. आणि संभाजी राजे म्हणतात, अरे औरंग तुझ्या पोटी कसा येईल संभाजी, स्वतःच्या बापाला वीज देणारा तू, स्वतःच्या भावाची खुलेआम कत्तल करणारा तू, तुझ्या पोटी कसा येईल संभाजी. संभाजी जन्माला येईल तो महाराष्ट्राच्या कुशीत आणि शिवछत्रपतीच्या मुशीतच. औरंगजेबाला कळालं की हा आपल्याला काहीच सांगणार नाही. तो संभाजीराजाचा नाद सोडून कवी कलशाजवळ आला आणि कवी कलशाजवळ येऊन कवी कलशाला म्हणतो, कवी तू कवी है, हम तेरी जान बख्श देंगे, तुझे इनाम देंगे, बख्शिश देंगे, तू सिर्फ हमारे 2 सवाल का जवाब दे दे. कवी कलश म्हणतो, नाही, हरामखोरी अजिबात नाही होणार. अरे माझा राजा म्हणजे कल्पतरू आहे, त्याला सोडून मी तुझ्याकडे कशाला येऊ. अरे औरंगजेब, आम्ही सर्व 18 पगड जाती म्हणजे शिवरायांच्या विचारांचे पाईक आहोत आणि चंद्र सूर्य असेपर्यंत फक्त त्यांचेच राहणार. आणि तू काय मला मरणाची भीती दाखवतोस. अरे मी मेलो ना तरी दगड झालो तरी सह्याद्रीचा होईल, माती झालो तर महाराष्ट्राची होईल, आणि तलवार झालो तर भवानी मातीची होईल, आणि पुन्हा मानव म्हणून जन्म मिळालाच तर शिवरायांचाच मावळा होईल. अरे कापल्या जरी तू आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी तू आमची छाती तरी मूर्ती दिसेल शिवरायांचीच. त्यामुळे फितुरी होणार नाही, फितुरी आमच्या रक्तात नाही. औरंगजेबाला समजलं हे दोघेही आपल्याला काही सांगणार नाहीत. मग औरंगजेब म्हणतो, ले जाओ इनको हमारे नजरों के सामने से. मग त्या दोघांनाही मुकरब खान आणि इखलास खान यांच्या नजर कैदेमध्ये यांच्या तिथं कैदेमध्ये ठेवण्यात आलं. 2 दिवसानंतर तिथून पुढे 2 दिवसानंतर या औरंगजेबाने त्याचा रहुल्ला नावाचा एक सरदार होता, तो बक्षी होता, त्याला पाठवलं की जा, तुला तरी संभाजीराजा काहीतरी सांगेल, माझ्याशी तो व्यवस्थित बोलला, मी तुला तरी काहीतरी सांगेल. म्हणून हा रहुल्ला संभाजीराजांच्या जवळ येऊन कमरेवर हात देऊन डोळे संभाजीराजांच्या डोळ्यात डोळे देऊन हा म्हणतो, खैर चाहते हो संभा तो हमारे 2 सवाल का सही सही जवाब दे दो. पण संभाजीराजे काहीच न बोलता संभाजीराजांनी अशी मान केली. तो परत परत विचारत होता. संभाजीराजे उत्तर तर दूर त्याच्याकडे पाहतही नव्हते. त्याला राग आला, त्याने संभाजीराजांची अशी मान धरली आणि अशी केली आणि संभाजीराजांना म्हणतो, गुंगे हो गए क्या हो काफर, अरे जान बचाना चाहते हो तो हमारे सवाल का सही सही जवाब दे दो. संभाजीराजांनी फक्त नजरेनं त्याच्याकडे पाहिलं, तो तसाच 4 पावलं मागे सरकला. त्याला समजलं हे शांत आहे तोपर्यंत ठीक आहे, नाही तर हे वादळ आहे तेही भगवं. तो सरळ तिथून डायरेक्ट कवी कलशाजवळ आला. कवी कलशाजवळ येऊन कवी कलशाला म्हणते, ये संभा तो अब मरने वाला है, ये तो अब मरने वाला है, तू तो होशियार है, तू तो बता दे कहाँ रखा है स्वराज का खजाना और हमारे कौन कौन से सरदार तुम्हें शामिल है, हम तुझे इनाम देंगे, बख्शिश देंगे. त्यावेळेला या कवी कलशाने असं खणखणीत उत्तर दिलं. कवी कलश म्हणतो, अरे रहुल्ला, मनसब के टुकड़े फेंक कर कभी खरीदा नहीं जाता कवि का ईमान. अरे मौका मिलता तो हम ही पूछते यही सवाल तुमको. सारे हिंदुस्तान का खजाना हजम किया है तुम्हारे शहंशाह ने, और उस शहंशाह के टुकड़ों पे पलने वाले कुत्ते हो तुम. खामोश म्हणत रहुलाने कवी कलशाच्या गालावर एक थप्पड मारली. कवी कलशाच्या गालावर थप्पड मारता बरोबर साखरदंडामध्ये जकून ठेवलेले संभाजीराजे उसळले. त्यांच्या त्या उसळण्याने त्यांना जकून ठेवलेला खांब मुळापासून खळखळ खळखळ हल्ला आणि रहुल्ला मुकरब यांच्यासह हर एक हशमाच्या काळजाचा वेध घेणारे शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडले. संभाजीराजे म्हणतात, अरे मुकरब, जाऊन सांग तुझ्या त्या शहंशाला की मरणाचे चाळ करून बांधलेत आम्ही आमच्या पायात, मरणाचे चाळ करून बांधलेत आम्ही आमच्या पायात. जन्मदात्या बापाला विष देऊन त्यांच्या बुड्या अंगाला विषाची मालिश फासणार नाही. भोसल्यांचं रक्त तख्ताच्या हौसेनं भावाच्या पोटात खंजीर खुपसणारी अरे नाही आमची भावकी. आम्ही म्हणजे वडिलाच्या एका वचनाकरता 14 वर्षाचा वनवास स्वीकारणाऱ्या रामप्रभूच्या वाटेवर चालणारा आहे आमचं रक्त. आणि मोठ्या भावाच्या चरण पादुकाही राजसिंहासनावर ठेवून त्या चरणाची सेवा करणाऱ्या भरतासारखी आहे आमची भावकी. हा हे शब्द ऐकून हा रहुला म्हणतो, चुप,
जबान संभाल के बात कर काफर, वरना काट देंगे ये तेरी जबान. संभाजीराजे म्हणतात, अरे खाल्लंच आमचं गोष्ट कुत्र्यांनी तर त्याची औलादही निपजेल इमानदार. जाऊन सांग तुझ्या त्या मालकाला, जी जन्मदात्या बापाची केलीस, हयातभर इमानदारीने चाकरी करणाऱ्या मिर्झा राजाची केलीस, दिल्लीरची केलीस, त्याहून दुसरी हालत काय करणार तू आमची. अरे तयार आहो आम्ही मरणाला सामोरे जायला, पण मेलो तरी सुखासुखी नाही पडणार हा मुलूक त्याच्या घरा घशात. अरे इथल्या घराघरात पैदा होतील शिवाजी आणि संभाजी. ज्या दिल्लीच्या तख्तासाठी तो रचतो आहे एवढे पापी डोंगर, त्याच्या आसपासही मिळणार नाही त्याला कबरीसाठी सुद्धा वावरभर जागा त्यास. आणि तो निघालाच उत्तरेकडे परतायला, तर आमच्यावर जान कुर्बान करणारे आमचे मावळे खोदतील त्याची कबर याच मावळ मातीत. संभाजी राजांचे हे 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 शब्द ऐकून हा रहुला एकदम महाराजांना मारण्याकरता त्याने असा हात केला. पण संभाजी राजांनी फक्त नजरेनं, जळजळीत नजरेनं त्याच्याकडे पाहिलं. नुसत्या नजरेनंच हात तिरगाळला गेला. नजरेनं त्यानं तसा हात मागे घेतला. त्याला समजलं हे 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 कठीण आहे. तो सरळ औरंगजेबाकडे आला आणि औरंगजेबाला सांगितला झालेला सर्व प्रसंग सांगितला. आता प्रसंग खूप मोठा आहे, त्या दोघांचा संवाद खूप. नंतर हा औरंगजेब परत एकदा संभाजीराजांच्या समोर आला होता. टाळी वाजवा एकदा. विठाला विठाला हरा विठाला 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 विठाला. काय प्रसंग खूप मोठा आहे. अजून औरंगजेबाचा आणि संभाजीराजाचा जो संवाद आहे, एकदा औरंगजेब परत संभाजीराजांच्या समोर आला होता. जवळपास अजून 20 ते 25 मिनिटं चालणारा हा संवाद आहे. म्हणजे औरंगजेब काय म्हणला, संभाजीराजे काय म्हटले, असे बरेचसे संवाद आहेत ते दोघांचे. आमची तब्येतही बरोबर नाही. आम्ही पहिलेच महाराजांना बोललो, सध्या म्हणजे 6 सलाईन चालू आहे, 6 सलाईन घेऊन आलो, तेव्हा इथं उभं राहिलो. सध्या गोळ्या घेतल्या, इथं उभं राहिलो. खरंच बोलतोय, पण ठीक आहे, ते महाराजांचं चरित्र लागलं. मी फक्त एक शेवटी बोलून जाईल. संभाजीराजाला झुकवण्याचा एवढा प्रयत्न केला, संभाजीराजाला झुकवण्याचा एवढा प्रयत्न केला, पण संभाजीराजे झुकले नहीं. शेवटी औरंगजेबही म्हणतो, यह परवरदिगार, अरे हमने आंखें निकाल दी उसकी, लेकिन उसकी आंखें नहीं झुकी हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी, लेकिन उस जबान से मांगे नहीं उसने रहम के 2 लफ्ज. हमने हाथ तोड़ दिए उसके, लेकिन नहीं फैलाई उसने अपने हाथ हमारे सामने. हमने पैर काट दिए उसके, लेकिन नहीं टेके उसने घुटने हमारे सामने. हमने मस्तक काट दिया उसका, लेकिन नहीं झुकाया उसने मस्तक हमारे सामने. सच में शेर था, शेर. सच कहा था शंभू ने, शेर के बच्चे जीते हैं शेर जैसे और मरते भी है तो शेर जैसे. संभाजीराजांचा हा पराक्रम पाहून शेवटी संभाजीराजांनी हे बलिदान देऊन, खूप प्रसंग आहे, खूप मोठा प्रसंग आहे. संभाजीराजांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हे स्वराज्य अबाधित ठेवलं. मला असं वाटतं मी एकच वाक्य बोलेल, एक सर्वांनी वाक्य, शेवटचं वाक्य लक्षात घ्या आणि सेवेला पूर्ण विराम देतो. आपली वेळ संपलेली आहे, 1 मिनिट लक्षात घ्या. या मायभूस गुलाम बनवू पाहणाऱ्या विनाशी शक्ती ज्याही युगी जन्मास येतील. माझं वाक्य परत ऐका. या मायभूस गुलाम बनवू पाहणाऱ्या विनाशी शक्ती ज्याही युगी जन्मास येतील, तेव्हा तेव्हा असीम राष्ट्रभक्ती, ज्वलंत शौर्य लढायला अवश्य रणात येईल. मग ते कधी अर्जुन रूपाने येईल, कधी चंद्रगुप्त मौर्य रूपाने येईल, कधी महाराणा प्रताप रूपाने येईल, कधी गुरु गोविंद सिंग बनून येईल, कधी कधी ते छत्रपती शिवाजी महाराज रूपाने येईल, कधी कधी छत्रपती संभाजी महाराज रूपाने येईल, आणि कधी कधी शहीद संजय सिंह राजपूत रूपाने येईल. शहीद संजय सिंह राजपूत रूपाने जे ज्वलंत शौर्य लढायला रणांगणात येत असते. मला असं वाटते या देशाकरता लढणाऱ्यांच्या, मानवतेसाठी लढणाऱ्यांना समाज नेहमी पुजतो, मानवतेसाठी लढणाऱ्यांना समाज नेहमी पुजतो, पण सत्तेसाठी लढणाऱ्यांची उडतात ती फक्त थडगी. हे महापुरुष आपल्याकरता लढले, आज आपण त्यांना पुजतो. या महापुरुषांना एकदा कोटी कोटी वंदन करतो. खूप महाराज हे जवानांचं काय आयुष्य होतं त्या ठिकाणी, कधी गोळी येईल सांगता येत नाही. आमच्या महाराजांचंही तसंच आयुष्य होतं. शिवाजी महाराजांना काय मारण्या, काय कमी मारण्या, शिवाजी महाराजांचं आयुष्य तर अरे इकडून किती संकट आले महाराजांवरती, किती पहा ना तुम्ही. महाराजांना मारण्याकरता महाराजांना मारण्याकरता किती जण आले होते. महाराजांना मारण्याकरता सर्वात पहिला आला होता फत्ते खान, नंतर आला होता अफजल खान. अफजल खान एकटा नव्हता आला, अफजल खानाच्या संख्येला याकूत खान, मुसे खान, हसन खान, पठाण, रंदुल्ला खान, अंकुश खान, अब्दुल सईद बंडा, रहीम खान, फाजल खान, घोरपडे, नाईजी पांढरे, खराटे काटे, जिवाजी देवकांते, पिलाजी मोहिते, प्रतापराव मोरे, जावळीकर. नंतर महाराजांना मारण्याकरता तर असे अनेक जण आले.
आले. पहिला आला होता शेहजादा मोज्जम उर्फ शाह आलम, दुसरा शेहजादा आजम, तिसरा शेहजादा कामबख्श बेदार बख्त मुहिजुद्दीन खान, जहान बहादुर खान, कोकलताज, हिम्मत खान, मुजफ्फर खान, इतिकाद खान, मरमत खान, बरमत खान, तबियत खान, दाराब खान, मुख्तार खान, रहुल्ला खान, शाहबुद्दीन खान, इतिकाद खान, मरमत खान, बरमत खान, मुराद खान, मुनीम खान, शाइस्ते खान, बहादुर खान, रहुल्ला खान, शाहबुद्दीन खान. किती जण आले महाराज. या शाहिस्ते खानाचं खरं नाव काय होतं माहिती आहे का? शाहिस्ते खानाचं खरं नाव होतं अमीर उल उमरा नवाब बहादूर मिर्झा अबू तालिब उर्फ शाहिस्ते खान. तोही महाराजांना मारण्याकरता आला होता. तो एकटा नव्हता आला. लय शाहिस्ते खान, बहादूर खान, अमीन खान, शेख मीर जुल्फिकार खान, नजाबत खान, जाफर खान, मुल्तिफ खान, मुखलिस खान, पोलाद खान, रणंदाज खान, बक्षी असद खान, शमस खान, पठाण, नामदार खान, गयासुद्दीन खान, तुर्कराज खान, कुबात खान, हौद खान, इमाम बिरुदी खान, लोधी खान, गाजी खान, कारतलब खान, सिद्दीपत्ते खान, अब्दुल पत्ते खान, हसन मुनीम, सुलतान मिर्जा, खोजा सुलतान, मंचर, अब्दुल बेग, भावसिंह, किशोरसिंह, श्यामसिंह, राजसिंह, रामसिंह, रायसिंह, अमरसिंह, चंद्रवत, राजा गिरधर मनोहर, राजा प्रद्युम्न, सुरजी गायकवाड, दिनकरराव काकडे, अंबाजीराव पवार, सर्जेराव घाडगे, जबरदस्त खान, बरकताज खान, कुबात खान, कुतुबुद्दीन खान, दाऊद खान, कुरेशी, शेखजादा, मुल्ला, यहिया, नवायत, जानीबेग, गाजीबेग, बक्षी, बांदिल बख्तियार, सुजन सेबुंदिला, पुनमन बुंदिला, किरचक, कचवा, राजा नरसिंह गौड, उदयराज असे आता असे 14,500 आहेत भाऊ. 14,500. माझी तब्येत बरोबर असती तर खरंच 14,500 सांगितले असते. मा आवाज आता बसला नाही तर 14,500 घेता घेता आणखी पुढचे कार्यक्रम हे होतील. किती आहेत असे? 14,500 नाही, 14,500. हा, ज्ञानेश्वर विठ्ठल, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. एक मिनिट काका, एक मिनिट, फक्त एकच मिनिट बसा, एकच मिनिट बसा, फक्त एक. झालेली सेवा भगवंताच्या चरणी सेवा समर्पण करण्याचा योग समर्पण करतो. या ठिकाणी मला कार्यक्रमाकरता फोन केला आमचे श्री हरिभक्त पारायण. या ठिकाणी तुमच्या दर्शनाचा जो योग घडून आला, कार्यक्रमाचं आयोजन केलं असे आमचे राजूभाऊ, अतिशय सुंदर महाराज, तन्मन धनाढ्य ती मंडळी या ठिकाणी, त्यांचे परिवार या ठिकाणी कार्यक्रम करते. या ठिकाणी येण्याचा जो योग आहे तो श्री हरिभक्त पारायण नितीनदासजी महाराज, हरिभक्त पारायण मंगेश महाराज आणि आमचे राजूभाऊ यांच्यामुळे हा या ठिकाणी येण्याचा योग आला. आणि अतिशय सुंदर, मला असं वाटतं 1 मिनिट सर्वांनी एका व्यक्ती करता जरूर टाळी वाजवा. 1 मिनिट ऐका. कितीही मोठे कलाकार असू द्या, कितीही मोठे महाराज असू द्या, पण साऊंड जर खराब असला, साऊंड जर कुंग कांग किंग कुंग कांग कुंग करणारा असला तर कार्यक्रम होत नाही. पण जे महाराज अख्खा कार्यक्रम होते, पण ज्यांच्या साऊंडचा कुंग कांग शिंग कांग काही शिट्टी ऐकू येते का? काही काहीच नाही. एकदा आमच्या आजीभाऊ बेलोकार करता जोरदारनी सर्वांनी टाळी वाजवून जाऊ द्या. भालेगावचा साऊंड अतिशय सुंदर साऊंड. बोला, काही सूचना द्यायच्या असतील. अगदी एका मिनिटामध्ये आपण सूचना आटपू. धन्यवाद. हरिभक्तीपरायण वारकरी भूषण, धर्मभूषण आणि तरुणांच्या मनामध्ये नवचैतन्य, उत्साह, धर्माप्रती निष्ठा जागवण्याचं काम अहोरात्र करतात असे हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज झांबरे, बरबगाव, वैकुंठवासी सद्गुरू दत्तूजी महाराज बरबगावकर यांचे ते वंशज आहेत. आणि महाराज या ठिकाणी मागच्या वर्षी आले होते, याही वर्षी आले. महाराजांचे हार्दिक आभार व्यक्त करू. आज कीर्तनाकरता उपस्थित हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज, महादेव महाराज विटाळी, शंकरजी महाराज भाडगणी या सर्वांचे आभार व्यक्त करू. आणि उद्या श्री हरिभक्तीपरायण मंगेशजी महाराज, भागवताचार्य मंगेशजी महाराज वराडे दाताळकर यांचं दणदणीत असं कीर्तन होईल. सर्वांनी याच संख्येने उपस्थित राहून कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा. श्री राजूभाऊ महाराजांचा सत्कार करतील. एवढं महाराजांनी आपल्याला ज्ञानामृत पाजलं. सर्वांनी टाळी वाजवून एकदा महाराजांचं स्वागत करा. विठ्ठल जय जय विठ्ठल, बोलिलेले पुरे करा क्षमा पराधीन, तुका म्हणे ज्ञानेश्वरा, ज्ञानदेव तुकाराम, पुंडलिक वरदार विठ्ठल. जय. या ठिकाणी आमचे श्री कृष्णा भाऊ यांची इच्छा आहे की राजूभाऊंचा या ठिकाणी छोटासा अल्पसा सत्कार करण्याची इच्छा आहे. ते राजूभाऊंचा सत्कार करतील आणि या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे मार्गदर्शक नितीन